परमार्थामध्ये प्रत्येकाने आपापल्या रूपाचा ठाव घ्यावा, शोध घ्यावा. मी कोण आहे याची ओळख करून घ्यावी. याच्याकरता परमार्थाची गरज याकरताच आहे. आपली ओळख आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि मग आपली ओळख झाली, की मग इतर जगाची ओळख करून घ्यायची उरत नाही. आणि मग सगळं जग पाहिलं, सगळ्या जगाची ओळख घेतली आणि आपली ओळख नाही झाली, तर मग सगळं अनोळख आहे. जे ओळखायचं ते ओळखलं, की सगळं ओळखल्यासारखं होतंय. म्हणजे माती जाणली, की सगळ्या घागरी जाणल्यासारखं होतं. सोने जाणले, की अलंकार जाणल्यासारखे होतात. पाणी जाणलं, की लाटा जाणल्यासारख्या होतात. अशा या सगळ्या मूळ अधिष्ठानापर्यंत जाण्याच्या गोष्टी संतांनी आम्हाला पटवून दिल्या. मूळ रूपापर्यंत जाता यावं, बघून घ्यावं. आम्ही कोण मूळचे आनंदाचे अधिकारी आहोत. मूळ आनंद रूपच आहोत. आमचं अस्तित्व, आमचं ज्ञानरूपत्व हे कधीही नष्ट होणारं त्रिकाल अबाधित. मग ते आपणच रूप पाहावं हा एक विधी सांगितलेला आहे त्याने. आणि मग आपणच आपलं रूप पाहणं पुरुषार्थ आहे. आपण कळून देखील आपलं रूप पाहत नाही म्हणजे आपणच आपला शत्रू होतोय. तुकोबाराय सांगतात, माझा मीच झालो शत्रू, कैंचे पुत्रदा कैंचा मित्र, कासया घातला पसरू आहो जगद्गुरु तुका.